नमस्कार, आपले सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे। चिरोटे कसे करायचे हे बघणार आहोत। हे बघू शकता किती छान चिरोटे होतात। असेच आपण आता बनवणार आहे। लेस बघा किती छान आलेत आणि कुरकुरीत खारीसारखी झाली। तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघू शकता किती छान झाले। ही एक वाटी मैदा घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे। एक चमचा बारीक रवा घ्यायचा, ओवा घ्यायचा, एक चमचा हातावर असं चोळून घालायचा। जिरं घ्यायचं अर्धा चमचा, ते पण हातावर असं चोळून घालायचं, म्हणजे फ्लेवर छान येतो। चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये कडकडीत मोहन घालायचं। हा एक चमचा मी घालते। हे मिक्स करून घ्यायचं। मोहन गरम आहे, चमच्यानेच मिक्स करायचं। आता हे हाताने चोळून घ्यायचं, सगळीकडे मोहन लागलं पाहिजे। हे मिक्स करून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं, घट्ट मळायचं। हे बघू शकता, हे असं घट्ट मळून घेतलेलं आहे। हे बघा असं मळायचं। तर ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं वरून आणि थोडं मळायचं। आता एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया। वाटी घेतलेली आहे, आपल्याला साठा बनवायचा आहे। कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे 2 चमचे, तूप घेतलेलं आहे, तूप पण 2 चमचे घ्यायचं। आता हे मिक्स करून घेऊया। तुम्ही मैदा पण घेऊ शकता, तांदळाचं पीठ पण घेऊ शकता। हे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं। हे बघू शकता, हे चांगलं फेटलेलं आहे, असं फेटून घ्यायचं। 10 मिनिटं झालेले आहेत। हे थोडं आता मळून घ्यायचं। आणि छोटे गोळे करायचे। हे बघू शकता असे। हे बघा, हे 5 गोळे झालेले आहेत। जास्त मोठे नाही, जास्त बारीक नाही, छोटेच आहेत। तर हे लाटून घेऊया। थोडासा मैदा लावायचा आणि पातळ लाटायची। जितकी पातळ लाटेल ना, तितकं लेस चांगले पडतात। हे बघू शकता, पातळ किती लाटले, अशी पातळ लाटायची। बाकीच्याही अशाच लाटून घेऊया। हे बघा, सर्व पोळ्या लाटून झालेल्या आहेत।
आता ह्याच्यावरती ठेवून घेऊया पळपोटवरती. ह्याला साठा लावायचा सगळीकडे. त्याच्यावर थोडंसं मैदा थोडं टाकून घ्यायचं, जास्त नाही टाकायचं. परत दुसरी एक घेऊया. परत ह्याच्यावर साठा लावायचा. सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं. परत त्याच्यावर मैदा टाकून घ्यायचा. असं सर्व पोळ्या एकामेकावर लावून घेऊया. हे बघा सर्व पोळ्या लावून झालेले आहेत. आता याचा रोल करून घ्यायचा. साईडनं असं घट्ट घ्यायचं रोल. हे बघू शकता. शेवटला थोडंसं साठा लावायचा. हे बघ. आता ह्याला असं फिरवायचं. थोडं मध्ये जाड होतं ना, असं फिरवायचं, एकसारखं होतं. हे बघू शकता हा रोल झालेला आहे. हे साईडचं थोडंसं कट करून घ्यायचं. एक अर्धा इंचाचं किंवा 1 इंचाचं असं कट करून घ्यायचं. असं हळूहळू सुरी फिरवायची, पटकन नाही असं हे कापायचं. हे बघू शकता सर्व कट करून झालेलं आहे. हे बघा आतून बघा किती छान लेयर्स आले. हा गोळा थोडासा गोल करायचा आणि हे लाटून घ्यायचं. ह्याला काही पीठ लागत नाही. असं वरच्यावर लाटायचं, जास्त दाब द्यायचा नाही. तुम्हाला दाखवते. हे बघा याचे लेयर्स दिसतात ना, असे लाटायचं. हे बघू शकता सर्व लाटून झालेले आहेत. आता तळून घेऊया. तेल गरम करत ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये सोडून घेऊया. याच्यावर तेल असं सोडायचं. पलटी करून घ्यायचं. हे तळलेलं आहे, काढून घेऊया. हे बघू शकता किती छान लेयर्स आले. तुम्हाला आता दुसरी पण एक दाखवते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
हे बघू शकता किती छान लेयर्स येतात. बाकीचे अशाच तळून घेऊया. हे बघा सर्व चिरोटे तळून झालेत. किती छान लेयर्स आलेत बघा. या पद्धतीने करून बघा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला एक तोडून दाखवते. मस्त असे कुरकुरीत झालेत. हे बघा किती छान असे खारीसारखे झालेत.